श्री स्वामी समर्थ। आज आपण कथा ऐकणार आहोत स्वामींची। श्री स्वामींची लीला अगाध। श्री स्वामी समर्थ लहरी होते। कधी ते गावात राहत तर कधी रानावनात हिंडत, कधी ते नदीकाठी दिसत तर कधी ते मंदिरात असत। एकाच जागेवर स्वामी सहसा दिसत नसत। एकदा अशीच स्वामींच्या मनात लहर आली की आपण सोलापूरला जावे। झालं, स्वामी तरातरा पायी चालत सोलापूरच्या दिशेने निघाले। दुपारची वेळ होती, डोक्यावर सूर्य तळपत होता, पण तशा उन्हातही स्वामी अनवाणी पायाने सोलापूरकडे निघाले होते। रस्त्याने जाता जाता एक शेत लागले। त्या शेताच्या बांधावर पंढरीनाथ आणि एकनाथ नावाची दोन गुराखी मुले बसलेली होती। स्वामींना बघून वेडा आला, वेडा आला असे दोघे त्यांना चिडवू लागले। पंढरीनाथ म्हणाला, बाबा पाणी पिता का? तर एकनाथने विचारले, बाबा भाकरी खाता का? त्या गुराखी मुलांकडे चालत येत श्री स्वामी म्हणाले, माझ्या पायात जोडे नाहीत, थोडा वेळ मला तुमचे जोडे द्या। महाराजांचे ते बोलणे ऐकून पंढरीनाथने तत्काळ आपल्या पायातले नवे जोडे काढून स्वामींना दिले। ते जोडे घालून स्वामी तरातरा चालत बघता बघता अदृश्य झाले। ते बघून एकनाथ आपल्या मित्राला म्हणाला, अरे पंढरीनाथ, तू त्या वेड्या बाबाचे ऐकून खुशाल तुझे नवे जोडे त्याला देऊन टाकलेस, आणि बघ तो आता कुठेतरी निघून गेला। तो परत आला नाही तर काय होईल माहीत आहे का? तू त्या वेड्या बाबाला जोडे दिलेस हे कळल्यावर काका तुझ्यावर खूप रागावतील। श्री स्वामींची वाट पाहण्यात आणखीन थोडा वेळ निघून गेला, परंतु ते आले नाहीत। ते बघून एकनाथ पंढरीनाथला म्हणाला, अरे तो मंगळवेड्याचा वेडा म्हणे भक्तीच्या हाकेला धावून येतो। आता तू हाक मार त्याला आणि म्हण की, माझे जोडे मला परत दे बाबा, बघूया बरं तो खरंच तुझ्या हाकेला धावून येतो का? एकनाथचे म्हणणे ऐकून पंढरीनाथने स्वामींचा खरोखरच धावा केला। तो काय आश्चर्य! स्वामी खरोखरच त्याच्यासमोर क्षणात उभे राहिले आणि म्हणाले, घे रे बाबा तुझे जोडे परत, आता तरी तुझे बाबा रागवणार नाहीत ना? एवढे बोलून जोडे देऊन स्वामी निघून गेले। दोघांना खूप आश्चर्य वाटले। पंढरीनाथने धावा केल्यानंतर स्वामी कसे काय आले आणि एकनाथ बोलला ते स्वामींना कसे कळले, याचा ते दोघे विचार करू लागले। तेवढ्यात सोलापूरहून त्यांचे दोन मित्र त्यांना भेटायला शेतात आले। ते म्हणाले, अरे हे जोडे तुझे आहेत का? आम्ही तर हे जोडे मंगळवेड्याच्या बाबांच्या पायात बघितले होते। सोलापूरच्या रस्त्यावरून ते जात होते। मित्रांचे ते बोलणे ऐकून दोघांना परत आश्चर्य वाटले की थोड्या वेळापूर्वी स्वामी इथे होते, तर ते सोलापुरात कसे? नक्कीच मंगळवेड्याचा तो वेडा नसून खरोखरच परमेश्वराचा अवतार असावा। त्या दोघांनी मनोभावे तेथूनच श्री स्वामींना नमस्कार केला आणि मंगळवेड्याला जाऊन दर्शन घेण्याचा निर्धार केला। जय जय श्री स्वामी समर्थ।